नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटली की नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। तर आज आपण नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतले। आता तांदूळ घेताना आपल्याला तांदूळ जुना घ्यायचा आहे, म्हणजे भात चांगला सळसळीत होईल। नवीन तांदूळ वापरलात तर भात चिकट होईल। आता हे तांदूळ मी 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यात भरपूर असं पाणी घातलं। आता ह्यांना 15 ते 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवूया। आता 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचे आणि तांदूळ एका चाळणीवर काढून घ्यायचे। हे बघा, तांदूळ मी चाळणीवर असे पसरवून घेतले। आता 10 ते 15 मिनिट ह्यांना चांगलं निथळून घ्यायचे। आता इथे मी गॅसवर कुकर ठेवला। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे। आता हे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचे। तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा इंच दालचिनी तुकडा घालायचा आहे आणि 4 लवंगा घालायचे आहेत। आता हे लवंग आणि दालचिनी थोडी परतून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालूया। आता मंद आचेवर 2 मिनिट आपल्याला तांदूळ चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे। तांदूळ 2 मिनिट चांगले परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घालायचे। चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचे। आता मिक्स करून घेऊया। आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला कुकरला 1 शिट्टी द्यायची आहे। आता तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतात त्यानुसार शिट्टी द्या। भात बनवून झाला, लगेचच नारळी भात बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घातले। आता इथे मी 2 हिरव्या वेलच्या अशा फोडून ह्याच्यामध्ये घातल्या, म्हणजे वास छान येतो। आता ह्याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे। इथे मी 3 ते 4 काजू आणि 3 ते 4 बदाम असे तुकडे करून घातले। त्यांना 1 मिनिटभर या तुपात परतून घेऊया। काजू बदाम परतून झाले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचे आहे आणि 1 वाटी खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला हे बाकीचे साहित्य ह्याच्यामध्ये घालायचे आहे। आता गूळ आणि खोबरं आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। गूळ बघा मस्त विरघळलेला आहे। गूळ नेहमी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे पटकन विरघळला जातो। आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे। आता इथे मी 2 मोठे चमचे कोमट दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या, ते दूध ह्याच्यामध्ये घातलं। आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं। आता मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट आपल्याला भात चांगला परतून घ्यायचा आहे। भात चांगला परतून झाला आणि इथे आपला मस्त असा नारळी भात तयार। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।